हॅलो गायज, वेलकम टू वेदू ब्लॉग्स. तुम्हाला माहितीच आहे आपण 30 दिवसात चॅलेंज घेतलं. तर आज आहे आपला डे 10. तर आज मला झालं तर क्लासला उशीर जायला, म्हणून मी रोडवरच व्लॉग सुरू केला. मग काय क्लासला पोचलो, म्हटलं आता 15 मिनिटाचा ब्रेक भेटल्यावर शूट करू. मग काय आम्हाला 15 मिनिटाचा ब्रेक भेटला होता. मग मी असंच जरा व्हिडिओ काढत बसलो. अनअकॅडमीचेच होते सगळे. मग माझी क्लास दाखवली, मग माझा क्लास सुटला. मग आता मला रिक्षावाल्याला द्यायला पण चिल्लर नव्हतं. मग मला तेवढं स्प्राईट घ्यावं लागली 20 रुपयाची. 100 रुपयाची नोट घेत नव्हतं आणि ती कशी तरी पिली मी स्प्राईट. मग म्हटलं जाऊ द्या आता. मग वडापाव खाऊ. वडापाव तर चांगले लागत होते. वडापाव चांगले. मग खंडोबा माडशी इथं गेलो आणि मग मम्मी आणि काकू पण होत्या. मग उसाचा रस घेतला. मला वाटलं छोटा दिल, पण खूप मोठा दिलं त्याने. मग सायना चौकात आलो. मला घरी यायला 10:45 वाजतात, म्हणजे 11 काहीतरी अराऊंड. पण मला आज वाजले होते 2:30. मग मी घरी आलो. तर मग म्हटलं आता मला अभिषेक रोडवरून येताना दिसला, त्यासाठी थांबलो जरा बोललो. मग वर आलो, म्हटलं चला आता अभ्यासाला जाऊ. कपडे बिपडे चेंज केले, जेवण केलं. मग अभ्यास करायला बसलो आणि अराऊंड मी 2 hours अभ्यास केला असाच. म्हणजे केमिस्ट्रीचा होता ना क्लासचा, तेवढा केला. आणि मग खाली आलो. नेक्स्ट टॉपरचं लेक्चर होता. मग नेक्स्ट टॉपरचं लेक्चर केला. मग नंतर परत म्हटलं आता दूध आणायला जायचे. मग परत दूध आणायला गेलो. तर मग सोहमने माझ्या आधीच दूध आणि च्युइंगम घेऊन ठेवलेले. मग फक्त मी घेतली दूधची पिशवी आणि मग आधीच दूध आणि आधीच च्युइंगम घेतलेलं. म्हटलं आता मज्जा येईल, डायरेक्ट च्युइंगम खायला. मग दिदीला म्हटलं आता फेकतो मी दूध पिशवी. तिला म्हटलं खरंच फेकतो. मग नाही म्हटलं. मग डॉलीच्या वेळेसारखं डॉली दूधवाला केलं. मग गेलो मी लॅपटॉप आणि ते हे सरळ करायला, दुरुस्त करायला. मग निघालो होतो आम्ही. रात्र झाली खूप. मग आम्ही इथं रस्ता विसरलो की कुठं, कन्फ्यूज झालो. जरासं कन्फ्यूज झालो. मग गेलो, बराबर पोचलो. पण तिथं पोचल्यावर पण असं झालं की वॉचमॅन म्हणतो आधी कॉल लावा. तो पण आम्ही कॉल लावून दिला तर ते पुढच्यांसोबत बोलतो. मग म्हटलं जाऊ द्या. मग दादाने गाडी लावली. मग माझ्या मागं पण एवढ्या मोठ्या गाड्या लावलेल्या, विचार करा, डायरेक्ट रेंज रोवर येते. आणि मग आम्ही निघालो परत तिथून. सगळं झालं त्यांना दिलं. मग ते दुरुस्त करत होते. मग घरी यायला निघालो तिथून. आणि मग रोडवर कपिला चायनीज दिसलं. म्हटलं यार लई इच्छा झाली खायची, पण पोट भरलेलं. मथुरा स्वीट्स बघितलं, नवीन रिनोव्हेशन करत होते. खतरनाक दिसत होतं. जे सकाळी फटाके फुटत होते ते इथं फुटत होते. आणि मग सोसायटीत पोहोचलो. मग डायरेक्ट घरी आलो. म्हटलं आता झोप आली. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.